हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 15 जानेवारी वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं। तर हे मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो नवीन वर्षातला पहिलाच सण आहे आणि या सणाला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्यासोबतच दान करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व असतं। त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगेवरती स्नान नक्की करा। तर आता संक्रांत जी आहे तर ती कोणत्या रंगावरती आलेली आहे पहा। संक्रांत जी आहे तर ती 2024 या वर्षी या काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणार आहे आणि त्यामुळे ज्या रंगाचं वस्त्र परिधान करते तर ती संक्रांत किंवा तो जो रंग आहे तर त्या संक्रांतीला वर्ज केला जातो आणि म्हणूनच आपल्याला चुकून सुद्धा काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाहीये। आई भगवती घोड्यावर बसून हातामध्ये भाला घेऊन आपल्याला दक्षिण दिशेकडे जात आहे आणि त्यामुळे पहा या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे, याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकता। तर तुम्हाला तुमच्या घरी उद्या अशी एक वस्तू घेऊन यायची आहे, त्यामुळे आपल्या घरातलं सर्व दारिद्र्य, कर्ज, अडचणी, गरिबी, नकारात्मकता, दोष, भोग हे संपतील आणि आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतील आणि आपल्या कुटुंबाची यामुळे नेहमी प्रगती होत राहील। कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं वाईट संकट जे आहे तर ते येणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय कसा करायचा आहे यावरची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहिली जी वस्तू आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे। तर त्यामुळे तुमच्या घरातील सर्व गरिबी, दारिद्र्य असेल किंवा ज्या काही पैशाच्या अडचणी असतील, पैसा जर टिकत नसेल, जर तुम्हाला कर्ज झालं असेल आणि तुमच्या घरामध्ये जर वादविवाद, भांडणं, कटकटी, मतभेद होत असतील किंवा एकमेकांचं पटत नसेल आणि जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण चालू असेल किंवा इतर प्रकारच्या ज्या काही अडचणी जर तुमच्या घरामध्ये येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल आणि त्या नकारात्मकतेमुळे तुमच्या घरातील व्यक्तींची जर चिडचिड होत असेल आणि त्या चिडचिडेपणामुळे तुमच्या घरामध्ये जर सातत्याने वादविवाद होत असतील, त्यासोबतच जर घरामध्ये एखादी व्यक्ती बाहेरची येऊन गेल्यानंतर जर तुमच्या घरातलं वातावरण सुद्धा बदलत असेल तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय एक नक्की करून बघा। कारण संक्रांतीचा हा दिवस जो असा आहे की या दिवशी तुम्ही जेवढे पण उपाय कराल त्याचं तुम्हाला नक्कीच फळाची प्राप्ती होत असते। तर उद्या बघा सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी हा आता मकर संक्रांत आलेला आहे, तर असा सुंदर असा योग जुळून आलेला आहे। त्यामुळे उद्या सकाळी तुम्हाला एक धोत्र्याचं फूल तुमच्या घरी आणायचं आहे। आता धोत्र्याचं फूल जिथे पूजेचं साहित्य मिळतं किंवा फुलं मिळतात तर अशा ठिकाणी तुम्हाला धोत्र्याचं फूल उद्या अगदी नक्कीच मिळून जाईल। तर तिथून तुम्ही ते आवर्जून घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे। महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला हे फूल अर्पण करायचं आहे। घरी यायचं आहे, घरी आल्यानंतर तुम्हाला हातपाय धुवायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक कसा करायचा आहे, महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। स्वच्छ पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर पंचामृताने करू शकता। तर सर्वप्रथम तुम्ही एक ताम्हण घ्या, त्या ताम्हणामध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे, कुंकवाचा वापर करायचा नाहीये। स्वस्तिकावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हळद घ्यायची आहे एका वाटीमध्ये आणि त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे। त्यानंतर हे जे धोत्र्याचं फूल आहे तर ते संपूर्ण तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचं आहे, म्हणजे त्याला तुम्हाला पिवळ्या रंगाचं बनवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे धोत्र्याचं फूल जे आहे तर ते पिवळे करून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। देवघरामध्ये तुम्हाला तुमचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर धोत्र्याच्या फुलाची तुम्हाला पूजा करायची आहे। पांढरी फुलं तुमच्याकडे असतील तर तुम्ही आवर्जून अर्पण करू शकता किंवा इतर रंगाचं फूल असेल तर ते अर्पण केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला धोत्र्याच्या फुलाची उद्या तुमच्या घरामध्ये पूजा करायची आहे। महादेवांच्या पेंडीवरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभिषेक घालायचा आहे, सकाळी तुम्ही घालू शकता आणि सांगितल्याप्रमाणे धोत्र्याच्या फुलाची तुम्हाला अशा पद्धतीने पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला पूजा करून झाल्यानंतर 3 वेळेला तुम्हाला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे।
तर तुम्हाला थोडंसं मोठ्याने म्हणायचं आहे, म्हणजे तुमचा आवाज जो आहे तर तो तुमच्या वास्तूच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये घुमेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे. कालभैरवाष्टकम जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल, पण शक्यतो करून तुम्ही पठण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला कालभैरवाष्टकम जे आहे तर ते तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल. नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर गुगलवरती सर्च करा, तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल. कालभैरवाष्टकम आपल्या घरामध्ये आपण जेव्हा म्हणत असतो तर त्यावेळेला आपल्या घरातली सर्व नकारात्मकता दूर होत असते. इतकं हे प्रभावशाली असं स्तोत्र आहे, त्यामुळे ते तुम्ही नक्की म्हणायचं आहे. आणि उद्याच्या दिवशी याला म्हणण्याला अतिशय महत्त्व आहे. तर कालभैरवाष्टकचं स्तोत्र जे आहे तर ते 3 वेळेला म्हणून झाल्यानंतर धोत्राचं जे फळ आहे तर ते तुम्हाला दिवसभर ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता दूर होत असते. आपल्या घरातलं सर्व दारिद्र्य, गरिबी, कर्ज, अडचणी सर्व नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे. तर आता बघा, भगवान महादेवांना हे जे फूल आहे तर ते अत्यंत प्रिय आहे. म्हणजे धोत्र्याचं जे हे फळ आहे तर ते अतिशय प्रिय आहे. त्यामुळे उद्या जी संक्रांत आहे तर ती सोमवारी आलेली आहे आणि या दिवसाला म्हणूनच एक अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ही सगळी पूजा करून झाल्यानंतर संपूर्ण दिवस तुम्हाला हे धोत्र्याचं फळ तुमच्या देवघरामध्ये तसंच ठेवायचं आहे. आणि सगळी सेवा करून झाल्यानंतर संपूर्ण दिवस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ही प्लेट ठेवायची आहे. सायंकाळी प्रदोष वेळी म्हणजे तुम्हाला 6 ते 7:30 या दरम्यान काय करायचं आहे, पांढऱ्या रंगाचं तुम्हाला कपडा घ्यायचा आहे आणि ते जे फळ आहे तर ते तुम्हाला उचलायचं आहे. थोडेसे काळे तीळ त्या तुम्हाला फडक्यावरती टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी जी काही तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला त्या कापडावरती ठेवायची आहे आणि तुम्हाला पोटली तयार करायची आहे. पोटली तयार केल्यानंतर ती पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करता तर त्यावेळेला जी उजवी बाजू येते तर तिथे तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि हे धोत्र्याचं जे फळ आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे फळ घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवलिंगावरती तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते ठेवून यायचं आहे. महादेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या सगळ्या दुःख, अडचणी, भोग नष्ट करण्यासाठी भगवान शिवशंकरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा अगदी तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे. तर त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा. त्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या सर्व अडचणी सुद्धा यामुळे नष्ट होतील. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.